गपो आवा खांडल्याच्या बाया बाया माझ्याकडून लिपस्टिक बांगड्या केसाला लावायचं काय म्हणतात बे झालंय जाऊ दे माझ्या लग्न व्हायचं ते मग सांगतो ते गाव घ्यायला यावं तुमच्या गावामध्ये स्वस्त दरात मस्त तुमच्या गावामध्ये आणलो या मस्त आहेत या अहो लगेच मोठ्यात या पण काही फायदा नाही साला सकाळपासून रातचे 3 वाजले अजूनपर्यंत साली एका पैशाची कमाई नाही झाली एक काम करतो जातो तिकडे एक मजाचा खर्रा सांगतो पाहतो कोणी गिरायक भेटते का तिकडं राहू दे किती सामान राहते तो अबे का हो बिहा एवढा मोठा कागद बहीण हा हिरोईन साला मी नाही वाचत रे बाबा अरे तुम यदि क्या देख रहे हो अरे क्या हुआ तुम यदि क्या झकझुक कर रहे हो ये साला ये मेरे आदमी का मेरा सामान है यदि ऐसे झकझुक कर रहे हो परवड़ेगा क्या मेरे को लेना है तो बोल मैं तो वरना यदि हाथ में लगाने का मैं पहले सांग रहा हूँ फिर मग मेरे को बोलना नहीं तूने मेरे को सांगा नहीं फिर जाते बोल रहे किसी के सामान को हाथ लगाने अरे तो मैं भी कुछ पूछ रहा हूँ पूछना काय की वाट पाय रहा है तू इधर काय की झकपक कर रहे हो तुम ये मेरा सामान है टूट फूट गया तो भरेंगे देखे क्या तू ये तो मैं तो हीरोइन की झकपकू देख रहा हूँ अरे हीरोइन की देख रहा हूँ मैं मान्य करता हूँ लेकिन ये मेरा सामान है ना कुछ समझता है कि नहीं तेरे को इधर से कुछ लेने का आएगा बोल टिकलिया पाउडर लिपस्टिक अरे तो मैं क्या भाई ये तो क्या टिकली पाउडर एक तर मराठी तरी बोल ना तर हिंदी तरी बोल हा बापू तुला मराठी मध्ये सांगतो यदि काही घेवायचं असेल तर यदि पाय आता माझ्या वस्तू कोणी जर पाहिलं ना च्या बहीण असा राग येते माले असा राग येते का विचारूच नको तो माझा सासरा एक दिवस आला आणि म्हणे माझ्या बायकोले पाहून अरे म्हणे माझी मुलगी होती तो देलो तो होती कशी झाली कशी अगा लावलन बुड्यानं केटकेट पाय पाय केलो झोपू बिपू दिलो ना जे रात्यानं कवच कुऱ्याचा पावडर टाकलो च्या बहीण रातभर खाजो लाल मारुती गेला गावले पराला बापू अजून मेला पण अजूनपर्यंत पुरीच्या गावले नाही आला एवढा माझा राग आहे मजा गो तो आमची गाव ते आमच्या घरची मुर्रा म्हैस दूध बीध देत होती ना नेमका बाल्टी उचलायच्या एवढी अशी भक्कन लात मारायची कशी मारायची भक्कन लात मारायची अरे दूध बीध देत होती ना बाल्टी उचलायच्या एवढी तशी भक्कन लात मारायची कशी मारायची भक्कन लात मारायची बहीण पाय पाय केलो काढली सालेले खानदानी तलवार कापली सालीची मान 5 गावात चर्चा चालला हा राग का काव म्हणून अबे हे तर काहीच नाही हो म्हणाले तो एक दिवस माझा साडा आला अरे साडा आला म्हणलो थोडासा खट्टा मिठा काहीतरी करावा केलो मटन भात आणलो बढियापैकी आणि चालबे म्हणलो जेवाले तर म्हणते दाजी आहे का थोडीशी आता म्हणलो लगेच दिसाचा आला साडा चाल म्हणलो त्याच्या संग आपणही जाऊन टाकू मी बापू एकच पेलो तो पुन्हा म्हणते दाजी आहे का अरे घे म्हणलो आहे आता आपल्या गावामध्ये कार्ड देतो मोबाची घेऊन टाक बापा म्हणलो
अरे जेव्हाच्या पहिलं पुन्हा म्हणते ताजी आहे का बाबू, पचते तेवढीच प्यावं ना माणसानं. अगा नाही पचली, जेवला नाही भडवा तसा झोपला न, जे रातभर फल 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 मुतला. सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो. अबे मी म्हणलो पोटी त्या वाकरा का माझ्या बाप च्या बहीण घरातली एक वाकर खराब केलं ना, घरातला एवढा वाकर धुवा लावलो. एवढा मोठा माझा राग. तुला का मजाक वाटली का माझ्या सामानाची? 5 वर्ष तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो तो आमच्या गावचा चंदू पाटील. आपल्या बायकोने नेताच नव्हता. मी म्हणलो अबे हे चंदू पाटील आपल्या बायकोने नेतेच का नाही नेत? म्हणते नाही ना. कसा म्हणते? म्हणते नाही ना. कसा म्हणते? नाही ना. बांधारे म्हणलो याला आंब्याच्या झाडाले च्या बहीण ते थंडीचे दिवस माझ्या माणसाने त्याचे एवढे कपडे काढून बांधले. हा एवढा मोठा माणूस झाला असे तंगडे धरून विचारलो बे हे चंदू पाटील म्हणलो आपल्या बायकोला नेतेस का नाही ने? म्हणते नेतो. कसा म्हणते? तेव्हा त्यांचीच्या भारा पेटवलो आणि असं भुजलो. तेव्हा कुठे लहानचा माणूस एवढा मोठा झाला. 5 वर्ष बापू चर्चा चालली. हा राग होगा का म्हणून तू माझ्या सामानाला हात लावलास? एवढी तुझी हिंमत? हे तर काहीच नाही. जाऊ दे आता, तूही बोर होऊन जाशील, फेकत आहे म्हणशील. काय लय जास्त होते ना एवढं. अरे घेवाचा काहीच नाही रे बाबा. असा हिरोईनचा फोटो दिसला का नाही का? असा बघत बसलो. आगा तर तो धंदा करासाठी घेवा लागते हिरोईनचा फोटो. अरे माझ्या घरची आठवण आली होती. गोरी गोरी दिसे थोडशी का बोललो ते गेली आता देवाच्या घरी. तुझी बायको देवा घरी गेली तर का करू मी? का करू मी? तुझी बायको देवा घरी गेली तर म्हणजे हे हिरोईन सारखी तुझी बायको दिसे? कायले हे हिरोईन झाली असती का? हिरोईन सारखी म्हणजे ती सुपर होती का? बरं जाऊ दे आता, तिची आठवण जाऊ दे आता. बरं तू काका इतके सांग. तुला सांगतो. कोणा येतीस पावडर विकतो. स्प्लेंडर नावाची कंपनी ऐकलायस? स्प्लेंडर नावाची कंपनी नाही आहे. अरे मस्त बड्या पावडर बनवते. पार्लेजी नावाची भिस्टिक, अरे भिस्टिक म्हणतो लिपस्टिक, तेही मस्त बनवते. च्या बहीण तेच मी मांडल विकतो. पावडर, टिकल्या, बो, बांगड्या म्हणजे मेकअपचा सर्व सामान घे बायाचा ना. माणसाचा एकच ठेवतो बापू. हो तो मस्त वास येते. माणसाचा ठेवतो. तू ये ना का कधी सांगतो तुला. लिपस्टिकचा लावून पाय, नाही टाण टाण लावशील तर म्हणशील अरे झकापको होता कामाचा होता बा म्हणून. अरे एक नंबर काम आहे का बाबा तुझा. मजा गो. माझ्या नातवाचं लग्न आहे. हो का? बांगड्या भरायला येशील का? अरे आपला तो धंदाच आहे ना का. तू बांगड्या भरायला नाही ना तर पैशाची काय चिंता नको करू का? अरे पैसे तर घेईनच का. तू नाही म्हणशील तरी. कुठे येते आहे का तुझ्या घरी आहे सांग. अरे येताच आहे. हो का? बरं बरं येऊन जाईन मी. कोण्या तारखेला? परवा आहे परवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येतो येतो. ठीक आहे थांबा थांबा. कुठे जाता एवढ्या घाई घाई ना? कुठे जातो का? कुठंच नाही जात. डपरेवाल्या का जाऊन येतो. डपरेवाल्या का? हो का? तो का म्हणते का डपरेवाला पाहतो त्याची. अरे दवाखान्यात जाऊन येतो थोडसा. काहून तब्येत थोडीशी तब्येत सारखी लागत आहे. काहून तब्येत बिघडल्यासारखी वाटताय? काय झालं तुला? तब्येत ठीक आहे का पण थोडीशी कसणाऱ्यासारखी लागत आहे. पण जाऊन पाहतो दवाखान्यात एक वेळा. जवान हाच्या गोड्या पाहतो. जवान होवाच्या गोड्या? हो. अगं तर तू दवाखान्यात काय जातेस? त्या गोड्या मीही ठेवतो. बापरे. आता माझा धर.
मी आहो 47 वर्षाचा, वाटतो किती 16-17 वर्षाचा, वाटतो का नाही? ठेवतो ना गोळ्या, मग मला माहितच नाही यार. तू जातेस काय का दवाखान्यात? तू माझ्याकडे थांब, तुला गोळ्या देतो काय? दे बर, दे लवकर, दे लवकर दे. पाय 2 गोळ्या दिलो, हा, एक गोळी 6,000ची आहे, तर 12,000 काढ बापू जागेस आणि पटकन खायचा येतीस ना. ते खायची कशी चुरपाची बरं, नाही तर धरशील ना बस. खाऊ. अगं पैसे तर दे, मग खाजो ना पहिला. अरे देतो का रे ना. नाही नाही दे दे, मला धंदा. एवढी का म्हणजे का हे नाही का रे. दे पैसे दे. अरे तू खा, तोवर मी पाहतो दुसरे. बाप्पा गोळी मस्त पॉवरफुल दिलं मात्र. अरे बापू हे गोळी काय पाहिजे नव्हते का निघते का धसला हात धसला का बरोबर काढ हळूहळू टुटफुट होऊन जाईल. काय हे कायची गोळी हो का? हे तर आवळा सुपारी हो, आवळा सुपारी. तुझं नाव गण्या बिन्या आहे का नाही का त्याचं? सुपारी का रे. आवळा सुपारी नव्हतं काय हो का? गण्या अवस्था तुला चांगला कोणतरी गण्या बनवून गेला. नाही का 1 रुपयाला भेटते रवींद्र दुकानदाराच्या दुकानात. तू ये कधी चौकात आमच्या. 12,000च्या गोळ्या दिल्या मित्र. माझ्या बाबा 12,000चा तुला लावला. मग बराच लावला कमीच लावला. शेठ सावकार का घरचा बाप्पा पांढरंग शावकार म्हणतात वाटतेस मला मला. कसं का चष्म्यावरून तुझ्या मग? चष्मा बिष्मा कुठून घेतलास का? अरे बशी हा एक दोरा कमजोर आहे का नाही रे. कोणा बघलं जा का? हा, पहिले डोरा फिरा मारस का पुऱ्या उन्हात जेवण कोणी होते कमी जास्त कमी जास्त होते का? ते जाऊ दे आता, ते गोष्ट काढू नको, जाऊ दे. मग याच्या उजेड तर दिसते का काय? हा एक डोळे दिसते, एक डोळे नाही दिसत. चल ग आता चांगला तुला 12,000 रुपयाचा चुना लावलं. बायको बिको आहे का? बायकोला सांगू नको, नाहीतर रात्री तुझा असा असा रेट तुझा. चल ठीक आहे मग आता येतो. जा. बहीण 12,000च्या आवड्या सुपाऱ्या दिलो, जवान हवाच्या गोळ्या सांगलो. हा भडवा बुड्ढा खेळवा मले खऱ्या सांगल का माझी बायको या हिरोईन सारखी होती म्हणते. हा ती हिरोईनच कायले झाली का? मग याची बायकोच हिरोईन हवाची हो. वा मस्त खेळमा आहेस गा बापा. वा दिसलास पाहिलो पण. बुलबुल ओळखलीस मले? मी नाही ओळखली तुला. अहो तो झकपकबो, कोण झकपकबो? तो जिल्हा परिषद शाळा खांडला. तू पाय 8वी मध्ये होतीस, मी 1ली मध्ये होतो. एवढा फरक? मग तुला लग्नासाठी मारलं होतं परपोर, तू का म्हणली होतीस पहिलं मोठा हो मग पाहू म्हणलीस. आता मोठा झालो, चल लग्न करू. अरे पण तू पहिलीत आणि मी 8वीत, विचार कर ना तू. अरे हो मी पहिले म्हणले असेल ना तुला, पण आता नाही जमायचं. आता काऊन नाही जमे म्हणतेस? आता मोठा आहे म्हणजे मोठा झालो मी. पण तुझ्यापेक्षा मी मोठी झाली ना. अहो तर का होते? आ? चल नाही. तूच तर म्हणली होती मग मोठा हो मग लग्न करू. चल आता अरे चल. पण माझं दुसरी सोबत जोडलं आहे ना लग्न माझं.
हो का? हा. मग आखरी मिठी तरी दे ना व. ए बघ असं नाही जमणार हा. अगं लई दिवसानं मोका मिळाला थोडसा. चौका विचार नव्हता अजिबात. ओके तर चौका नकोस. एवढाही नाही आता ते पहिलीची गोष्ट, सातवीची गोष्ट. तू पहिलीत असताना मी आठवीत असताना तुझ्यासोबत चौका मारली होती का? अहो तर मी मारलो होतो म्हणताव, तुले न समजला. लय दिवसान मिळाला मोका, लय दिवसान मिळाला मोका. जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. लय दिवसान मिळाला मोका, लय दिवसान मिळाला मोका. जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, चुम्मा दे ना गडे. जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. रसलेली तुझी जवानी, दिसाय देखणी अप्सरेवानी, रसलेली तुझी जवानी. दूर नको जाऊ, वेळ नको लावू, दूर नको जाऊ, वेळ नको लावू. जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. तू शांत होय आधी. अभि अरे आजपर्यंत मला लहानाचा फोटो केला त्याने, माझे सगळे हट्ट पूर्ण केले त्यांनी, आणि आज अचानक ते निघून जातात. मी स्वतःला सावरणार कशी रे? शांत होय पहिले. हा पाणी घे, पहिलं पाणी घे. माझे दादा गेले कुठं असणार रे? बघू ना रोहिणी, पहिलं हे पाणी आणि शांत होय, निवांतपणे पाणी घे. अरे वा वा, भाड्याच्या पहिला वा. चांगली चांगली जाणीव आहे तुला. चांगला चांगला उपकार केला सोन्याच्या बापावर. अरे लाज वाटायला पाहिजे. त्या बापाचा मुंडका घालून या कैदासिनीच्या तोंडात पाण्याचा क्षण पाडून राहिलास. अरे काही कदर केलास का रे स्वतःच्या बापाची? आले हो या अमेरिका या खाण्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या चांडांडी सोबत सोन्याचे गुलकंड उडवत आपल्या बापाकडे लक्ष दिलास. अरे ज्या बापाला आपल्या रक्ताचा पाणी केलं, ज्या बापानं आपला जीव जिंकवला, त्या बापावर लक्ष अबे तू अरे बोलू, नेमकं मनाचं तरी काय ते स्पष्टपणे सांग. अरे काय बोलायचं आहे ते पहिले स्वतःला विचार, स्वतःच्या मनाला विचार की मी काय केलो माझ्या बाबासोबत. अरे अरे ज्या पायाच्या बापाच्या टाचा झिजल्याला तुला शिकवण्यासाठी, तुला लहानाचा मोठा करण्यासाठी जो खांदा नेला ना,
त्या बापाला जाऊन विचार. अरे ज्या बापानं तुला लहानपणापासून शिक्षणासाठी आपल्या पायाचे मणके मोडले ना, त्या बापाला जाऊन विचार की काय झालंय म्हणून. अरे अरे ज्या बापानं स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनात अखंड अशी जागा ठेवली, त्या बापाला कधी एकदा जाऊन विचारलास की बाबा तुम्ही कसे आहात म्हणून. अरे नाही. अरे कारण तुझा मन असा इतका दगडी कोळसा झालाय ना, म्हणून त्या बापाला सोडून या अशा ऐश आरामाच्या जिंदगीत आला. अरे गोलू, तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे? सांगू रे, आजपर्यंत काय ऐकलास माझी, आणि कसं सांगू की अभिलाष काय गुणात काका या जगात नाही आपल्याला सोडून गेले रे. आणि तू अरे मी तुला सांगितलं असतो, पण तू माझ्याकडे लक्ष नसता दिला रे. अरे हो, पण हे कसं काय आणि कसं घडलं हे तरी सांग ना. अरे अरे मी एक दिवस त्या बैलबंडीसाठी शिवरानाला रघुनाथ काकाकडे जात होतो. त्यावेळेस काका मला असा मृत अवस्थेत पडल्या ठिकाणी दिसले. तेव्हाच मला त्या रस्त्याने तो विक्रम येताना दिसला, आणि तेव्हाच मी क्षण पकडलो की रघुनाथ काकाची हत्या केली गेली आहे म्हणून. तेव्हाच मी माझ्या आजोबाला बोलावलो. त्यांनी पोलिसाला बोलावले. पोलिसांनी चौकशी केली, पण काय करू रे, ज्या माणसानं लहानाचा मोठा केला, ज्या माणसानं आपल्याला सन्मान दिला, तोच माणूस या जगात नाही राहिला रे. अरे गोलू, त्या पोलीस चौकीमध्ये निघालं तरी काय? अरे अविनाश, त्या पोलीस चौकशीमध्ये काकांचा गळा दाबून मारण्यात आलाय. मला पक्की खात्री आहे रे की इथं काकाचा खून त्या विक्रमानेच केला रे. आणि अविनाश त्या काकाला धमक्या देऊन त्याची पूर्ण संपत्ती, त्याची पूर्ण जमीन आपल्या गाबीत गेली रे. आणि एवढंच नाही तर त्या अभिषेक भागवतचा सुद्धा खून त्या विक्रमने गेला रे. हे बघ त्याचे फोटो. मी जेव्हा त्याच्या घरी जात होतो त्या घर मला इतकं सुंदर दिसला. त्याचे फोटो काढता मी अचानक त्या घरामध्ये पोहोचलो आणि त्याचे फोटो सुद्धा मी कैद केलेले. अरे बोलू, हे तू मला गोष्ट पहिलं काय नाही सांगितली? अरे तू या माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला असतास. अरे अभि, एवढंच नाही, अरे त्या अभिषेक भागवतचा खून सुद्धा या विक्रमाने केला. माझ्या दादाला सुद्धा रावणाने मारलं. होय, मला एक दिवस आजोबा पैशासाठी त्या भाईकडे पाठवले. मी तिथं आलो, पण त्या घरात कोणीच नव्हते. मला तो घर खूपच आवडला, म्हणून मी त्याचे असा अचानकपणे फोटो काढू लागलो. आणि त्या फोटो काढण्यामध्ये त्या अभिषेक भागवतला मारताना त्या विक्रमाचे फोटो नजर आले.
आता ठीक आहे मग. तयार राह म्हणा त्या विक्रमला. हा अवी आहे. अविनाश करणार आहे आता पूर्ण विनाश. विक्रमला तयार राह म्हणा. हे बघ, तू असं काय गडबड करू नको, ते तुला पण मारायला पेटून ते. हे बघ, आधीच ते माझ्या दाताला हरवले, मला तुला हरवायचं नाहीये. आणि त्याला शिक्षाच द्यायची आहे ना, तर आपण त्याच्या बाप्पाची शिक्षा कायद्याने देऊ, असं हातात कायदा घेऊन नाही. अगं हो, पण ते कसं? बोलू बापूजी. आता हा विक्रम कुठे आहे? आता माहित नाही, पण तो सकाळी मला अविनाशच्या घरी जाताना दिसला होता. म्हणजे आता तू आपल्याला आता फोडून बसणार आहे का? अगं हो, पण तू करणार तरी काय आहेस? काय नाही, तू एक काम कर अविनाश. हवी मी ज्या टायमात त्याच्या घराकडे जाईन ना, त्यावेळेस फक्त तू बोलू आणि पोलिसाला घेऊन तिथे ये. बघ बघ मी काय करते ते. बरं रोहिणी, जसं म्हणशील तसं. तुम्हाला जे करायचं आहे ते करा रे भाऊ, पण माझा पहिलं उचलू द्या. का म्हणता लग्न, माझं लग्न झाल्याशिवाय काय करा नको रे भाऊ. माझा पहिला डेंग डेंग वाजू द्या, मग तुमचा शिजू द्या. पटला का? अरे हो रे बाबा, मला माहिती आहे. पहिलं लग्न गोलूच, नंतर विक्रमचं. बरं चला भेटू मग. परवाला या मग, तुम्ही पण या वहिनी. ठीक आहे येतो. बाय. चल मग. तुझ्या प्रेमाच्या आणि पैशाच्या लोभामुळे मला काही सुचत नव्हतं. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अवीच्या बापाला सुद्धा पण मारलं आणि तुझ्या दादाला पण. एक प्रकारचा हैवान झालो ग मी, हैवान. ते कोणामुळे? ते तुझ्या प्रेमामुळे. आणि या दोन दोन गुणामुळे माझा एक पूर्णपणे हा डोकसा एक विध्वंस झालेला वाटत. पूर्णपणे माणूस बोर झाला. माणूस पूर्ण बोर होऊन गेला. आता कशाचा तरी मनोरंजन हवं आहे. आणि गावात मी ऐकलं होतं का बुलबुल छान लावणी करते म्हणून. एक काम करतो, आज तिलाच लावणी करायला लावतो. बुलबुल, अगं ए बुलबुल. कोण आहे? काय काम आहे? मी विक्रम. एक काम आहे तुझ्याकडे. हे बघ, तुझं काय काम आहे माझ्याकडे?
आणि हा पहिले नाच चालतो माझ्या घरातून. अरे हे मला तुझी लायकी तरी आहे का माझ्या घरामध्ये उभी राहायची? हा? मला हैवान म्हण नाही तर काही म्हण, तुला जे योग्य वाटते ते म्हण, पण माझं काम तुला करावं लागल. नाही केलं तर काय करशील? हा? जास्त काहीच करणार नाही. आणि परवा तुझा आणि त्या गोलूचा लग्न आहे ना, त्याचं हे फोटो दाखड ना. आणि या फोटोशी माझा काय संबंध? त्या दिवशी आठवते तुला, त्या तू आणि त्या जोकोपोको त्या बागेमध्ये काय संबंध आहे आणि काय करत होते मी? हा? काय करत होते? कारण बागेमध्ये तुला आठवत नाही? माफ कर मला. हे बघ, तू ते फोटोला गोलूला देऊ नकोस. तू जे म्हणशील ना ते करायला तयार आहे. बोल काय करायचंय तुझ्यासाठी? बोल ना काय करायचं? अगं बुलबुल घाबरू नको. मी नाही दाखवत गोलूला फोटो, पण माझ्यासाठी एक छान लावणी करावा लागेल. तुला लावणीच ऐकायची आहे ना, पण ते फोटो गोलूला द्यायचं नाही. हा? बरं ठीक आहे, चल मग कर लावणीला सुरू. मेल्या हरामी.
मी तुमच्या समोर लावणी केले तर खरंच माझ्या गोळूला फोटो नाही दाखवणार ना तुम्ही? बरं ऐका. राती राणी मी चमेली जी लाजवंती राती राणी मी चमेली जी लाजवंती यवनाचा यवनाचा बहरला बाग सख्या मोरली यवनाचा बहरला बाग मोरली राणी मी चमेली लाजवंती राणी मी चमेली लाजवंती यवना आता सांगू कशी मी हो पडले फशी आता सांगू कशी जीव पडले फशी शुद्ध माझी काय मी हो पावन जशी शुद्ध माझी काय मी हो पावन जशी गुलाब पुष्प तुम्ही माझे मी तुमची शेवंती गुलाब पुष्प तुम्ही माझे मी तुमची शेवंती मी तुमची शेवंती यवनाचा
भाग राहत आहे. पण खरंच आज त्यांच्यासाठी मी दूध पण गरम करून ठेवली आहे. पण एवढी वेळ झाली अजूनही आले नाही. यांचं नेहमीच असतं असं. येऊ दे, येतील ना तेव्हा सांगेन त्यांना. पण खरंच आज मी किती सुंदर दिसते नाही का? इतक्या खुशीचा दिवस आहे माझा आणि यांचा अजिबात पत्ताच नाही. कशी करतायस तू? आब्बा तुम्ही आलात? आणि हे कुठे आहेत हे? हे गोलू बेटा, गोलू येते ना. त्याला अर्ध्या रात्री याची खूपच सवय आहे. आला की सांगतो तू जा. पण आजोबा मी किती वेळपासून त्यांची वाट बघत आहे. तुम्हाला सांगू, त्यांच्यासाठी ना मी पलंगावर फुलं पण टाकून ठेवली आहे. त्यांच्यासाठी दूध पण गरम करून ठेवले आहे. पण मी म्हणते आजोबा अजूनपर्यंत आले कसे नाहीत त्या? मी काय म्हणते, आले की ते सांगाल ना मला. सांगतो जा, सांगतो जा. आजोबा पण लवकर सांगाल मला. पाठवतो गावला तू जाणार बा. अबे ये ना बे गोल्या. अबे तुझी बायको भोसडीची हात तिका केला का कधी नाहीये. ए बाबू, अरे आमचा गोल्या दिसायला पाठवतो रे. त्याची स्वग्रात आहे भोसडी. त्याची भोसडीचा लग्नाले असा घाई करत होता, सकाळपासून त्याचा पत्ताच नाही. येईल भोसडीचा. आजोबा तुम्ही फटाके आणले? अहो मला फुलझडी द्या ना. ओ आजोबा, आतापर्यंत फटाके फोडत होतात ना, मग मला तुम्ही फुलझडी द्या. कहाची फुलझडी दे म्हणतेस व? आजोबा मी तुम्हाला सांगू का, ते येतील ना त्यांना तुम्ही मोठाला फटाका द्या आणि तुम्ही चक्री फिरवा आणि मग मी लक्ष्मी बॉम्ब फोडते. चालेल ना? हो फोडतो बापा. पण मी काय म्हणते आजोबा, हे येतील ना तर लवकर आत पाठवायला. वाट लई वेळची पाळते मी. वरते गोल्या भोसडीचा नाही वाचे भोसडीचा. काव बे चक्रीवादळ आहे. वरते भोसडीचा मेला भोसडीचा.
मेला मोचीचा. आपले दिवस गेले आता काय करा. झोपतो मी थोडसा. नाही वाटते पोहोचीचा. झोपला का ग? झोपला का ग? अगं सरक ना का तिका का थोडसा झोपू दे मला. थांबा झोपतो. अरे बोलू बेटा आलास तू? अगं तो काय तिसरा म्हणते. सुनबाई तुझी वाट पाहत आहे ती ग. हो पुण्यात का? अरे जाना बे. माझी इच्छा नाही नाही अबे तर लग्नाला का रास्ती घाई करत बे तू बे. आता का झालं बे? काही तुला सांग खाऊ बे. खाऊ बे. अगा मला एका बामणानं सांगलं साला तू 9 महिने तिला हात नाही लावायचा म्हणते. तेव्हा तुले पोरं बारा होतेच म्हणे. नाही तर मेली मांजरच आहेस म्हणे. तर आता तू सांग त्या बामणाची ऐकू का तुझी ऐकू का? कोणता बामण उभे तो बे? बाबा रामदेव. बाबा रामदेव. अबे त्या कहाले कुवऱ्या माणसाचे ऐकतेच बे. बे जाना अंदर बे. भोशीच्या त्या कुवऱ्या माणसाचे ऐकते. हा किती करशी तरी मी नाही जात. माझ्या पाया लागशी तरी नाही जात. अबे नाही जास का तू? मी जातो. खेळ मला मार. एवढी मस्ती चालली आता कहाले मारला का ते खेळ मिले. पाना लग्नाची वय माझी ना मी जातो. अबे ढाडी आहे म्हणून का बे? बाप्पा बाप्पा. अबे पाणी प्यायला जात होतो. भरू तुझ्या मागच्या अंदर खेळ मा ते मला पण मस्ती नाही गेली. चल बे झोपतो मी. झोपला तर कोण नको म्हणतो उद्या येला का झोपला. याच्या मध्ये सत्यानाश बोलते बुडा नाही वाचे बाजू साला खाली झोपा बघते.
ना आगा मुडक्या पाहिलं का तुझ्या बहीण कोण उभे आहे बे मरते माझा नातू नाही माझे भोसडीचा अबे माझ्या घरची मुलगी होती पण हिच्यापेक्षा मरते भोसडीचा हा नाही वाचे जास्त दिवस बोल्या पायत बसल बाबा मरते भोसडीचा हा नाही वाचे मी झोपतो आता तू पायत बसेल बाबा अरे बापा रे माझा गोल्या उठला का रे भोसडीचा बाबू गोल्या ए बाबू गोल्या आम्ही उठ बे ते ढोरं काढायच्यात बाहेर तू माणसाचा तर पुरा बिलू झाला बे तू बे पोका ठोकलो का एवढा थके गेला ते भांडे घास ते मी देऊ अभ्यासात तिले पाहायला गेला तू का म्हणत मी भोसडीच्या भांडे मीच घासतो झाडझुडाई मीच करतो हा स्वयंपाकाई मीच करतो आता कर ना तो घेणार का आला भोसडीचा सीधा हे कुठे बे माता माझे झोपली असं नाही येते ना घ्यायला उठ म्हणतो ना कोण मी हो तू उठ चल भांडे घास उठा तुम्ही उठा म्हणते ना उठा म्हणते ना इकडे वा पांडे बोलल्या तुझी बायको का म्हणते ए बुड्या चल भांडे घास तू म्हणते ना घासतो पायी घासतो चल घास गप्प बसा तुम्ही माझ्या नशिबात असते असेल माले पिल्लू म्हणत होता खेळ काय म्हणताय मी भांडे घासतो घासून ना? पायी घासतो इकडे पाहिजे काय
चांगले बघा तुम्ही. माझ्या घरचे बुडे तू असतीस असे भांडे नसते घासायला. तू गेल्यावर का परिस्थिती आली व आता घासतो कापे माझ्या घरची बुडी जर असती ना अशी परिस्थिती नसते. आणि बाबा का करतेस यार? आता म्हणते ना अहो घासत बाबा काय त्या बुटीला तर पाठवून दिलं तिथे, पण त्या बुटीच्याच माते बोंबलत आहे ते खेळ म्हणे त्याचं. बुद्धीच्या माते काम करायचे होते ना. सांगून ठेवते या घरचे पूर्ण काम तुम्हाला करायला लागतील. ओ आबाजी, अहो मजाक करत आहे मी तुमच्या. आणि काय या घरचे सर्व काम मी करणार. तुम्ही फक्त आराम करायचा आणि काय हो, तुम्ही कामाला जायचं. खातो धोपतो का म्हणले? बसा तुम्ही पण. मला शिजून पाहा लागते. आली होती ना मारली बुकी. मी म्हणते आपल्या तिघे जणांचा सुखी संसार असाच आणि चांगलाच. ठीक आहे मग मी कामाला लागते. विक्रम, ए विक्रम, विक्रम, अरे जरा बाहेर ये. काय झालं रोहिणी? कशाला आलीस इथं? तुला माझी भीती वाटली नाही का? तुझ्याकडे यायला कसली भीती वाटणार? शेवटी तू तर एक माणूसच आहेस ना. हा, पण तुला एवढीशी पण भीती नाही वाटली? पण मला सांग, तुला बघून भिणे ऐकत काय आहे? बरं, इथं कशाला आलीस सांग? आणि हे तुझ्या हातामध्ये कशाचे पेपर आहेत? अरे विक्रम, तू माझ्यावर प्रेम करत होतास ना? तर बघ, मी त्या अविनाशला सोडून माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावे करून तुझ्या जवळ आली आहे. काय बोलून राहिलीस रोहिणी? काही गंमत तर करत नाही राहिली ना? छे, असं का वाटतंय तुला की मी तुझी गंमत करते म्हणून? अरे खरं बोलते मी, बघ तू. आणि महत्वाचं म्हणजे एवढं दिवसानं तुझं केलेला एक्सप्लेनेशन आज मला कळालंय. तुझं प्रेम मला आज जाऊन कळालंय, म्हणून मी तुझ्याकडे धावत आली. माझ्यावर विश्वास करायला लागली आणि माझ्यावर असं कसं का अचानक प्रेम? हे बघ, त्या अविनाशने आणि त्याच्या वडिलांनी माझ्या दादाचा खून केला. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवल्या ना तर नफरत व्हायला लागली त्याच्याशी. आणि मग मला नाही राहायला झाला, म्हणून मी त्याला सोडली.
माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावे केली आणि मी तुझ्याजवळ परत आली. पण तुझ्या दादावर तुझा प्रेम हे खरं होता ना? अरे कसं बोलतेस तू? ते माझे रक्ताचे दादा आहेत. हो, पण मला सगळं माहित आहे. मला सगळं समजत आहे हे काय चाललं. विक्रम, मला माहितीये की मी जे बोलते ना ते तुला काहीच कळत नसेल, पण हे बघ, तुला निवांत सांगते, मी कुठलाच फ्रॉडपणा करून इथे राहिले नाहीये. तू लगेच हे चेक कर आणि ह्यात बघ, मी माझ्या नावाची पूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावाने केली आहे आणि महत्वाचं म्हणजे मी अविनाशला सोडून तुझ्याजवळ तुझ्या प्रेमाची कदर करून आली आहे. वा रोहिणी वा, तुझा पण दिमाग अगदी तुझ्या दादासारखे आहे. वाह, मला ठाऊक होत. आता तू माझ्याकडे पडत आलीस ना, आणि पेपरवर सही मी देणार. विक्रम, आधी बघ ना हे पेपर कशाचे आहेत ते. अगं तू सांगितलीस ना हे पेपर कशाचे आहेत. बस झालं, काय बघायचं आहे तिथं. असतील प्रॉपर्टीचे. बरोबर आहे विक्रम तुझं. अगं रोहिणी, हा हवी कुठं आहे का आता? असेल कुठं, तर मला काय माहिती त्याबद्दल. बरं जाऊ द्या, मरू दे चालल्याला. बरं रोहिणी, आपण लग्न केव्हा करणार? अरे ते करू ना, आपण लवकरच करू. पण आधी मला खरं खरं सांग. इकडे बघ, तू अजिबात रागावणार नाही, तुला काय बोलणार पण नाही, पण खरं सांग, माझ्या दादांना आणि अवीच्या वडिलांना मारणारा कोण आहे? अगं रोहिणी, मी सांगितलं ना, तुझ्या दादाचा खून त्या अवीच्या बाबाने केला म्हणून. आणि कित्येकदा सांगू तुला. पण विक्रम, पण मला तर असं कळायला आलंय, इव्हन मी असं ऐकलं सुद्धा आहे की या दोघांना पण तूच मारलंय. अगं नाही नाही रोहिणी, हे कधीच शक्य नाही. हे बघ विक्रम, तू घाबरू नको. आता तर आपण लग्न करणार आहोत, मिळून राहायचंय ना आपल्याला, काय फायदा. आणि बघ, जे कोणी त्या दोघांचा खून केला असणार ना, तर मी खरंच त्यांना नमन करते. म्हणून बघ, तू लपवू नको ह्या सगळ्या गोष्टी. जे आहे ते क्लिअरली बोल माझ्याजवळ. अरे हो, मीच खून केलाय तुझ्या भावाचा आणि तुझ्या दादाचा आणि त्या अविनाशच्या बाबाचा पण. हो विक्रम, कशासाठी? आणि हो, तुझ्या प्रेमामुळे आणि पैशामुळे. अरे हो, हे सगळं करून तुला दया आली का? आणि महत्वाचं म्हणजे हे सारे करून तुला काय मिळालं का? अगं हो, त्यांचा घर आणि शेती मिळाली ना मला. त्या प्रॉपर्टीसाठीच मी त्या अवीच्या बाबाचा खून केला. एवढा षडयंत्र रचला आणि शेवटी काय झालं, मला काहीच मिळालं नाही. अरे हो, पण मी केलं तरी काय?
तर तुम्ही मला पकडत आहात. हे काय आताच तर हे सर्व सांगितलं आणि जो सांगत होतास ना त्यावेळेस फोन माझे चालू होत. रोहिणीचा आणि माझं पण फोन चालू होत. त्या कॉलद्वारे नाही का त्या पोलिसांना बोलवले आणि सर्व काही कळलं. रोहिणी रोहिणी, हे खरं आहे का? जे हवी बोलत आहे ते खरं आहे का? हो ना, अगदी 100%. आणि मग आपलं प्रेम आणि लग्न ते सारं तर खोटं होतं. काय? अरे तुला असं नाही का बोलली होती मी तुझ्यावर प्रेम आणि माझं हट्ट म्हणून? यायचं लक्षात तुला? अच्छा. आणि ते प्रॉपर्टीचे पेपर ते म्हणजे डुप्लिकेट. तू माझ्या दादाला मारलास, अभिच्या वडिलांना मारलास. त्या बदल्यात मी माझ्या दादांची अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावे करून द्यायची. अरे जे बघत आहे ना तू, प्रॉपर्टीचे पेपर नाहीत रे. एवढा कसं तू मूर्ख रे? जे आता बोलस ना तू ते ना लेखी आहे याच्यातून. आणि त्या लेखीमधनं आज तू फसला गेलेला आहेस. हे घ्या आणि हे पोलिसांकडे द्या. हा, आणि आता जा मग सासुरवाडी. हा, तरी पण मला शंका आलीस का आज रोहिणीचा कसा माझ्यावर अचानक प्रेम म्हणून. आणि पण मला पण वाटला हे पेपर म्हणजे हे काहीतरी घोटाळा असेल म्हणून. तरी पण मी बिना पाहता त्याच्यावर साईन्स केली. बघ रोहिणी, हे तू बरं नाही केली. नाम है विक्रम बाबू और मेरा नाम किसी के काबू. अरे अरे अभि, हे काय केलंस तू? याला मारलास आणि चक्क देवन पोलिसांच्या समोर. अरे बाबा काय होत नाही. विक्रम हा एन्काउंटर मध्ये मारले गेला आहे. तू असा समोर सांगेन मी. तुम्ही टेन्शन घ्या. अहो ते सर्व ठीक आहे, पण मी किती कम नशिबी आहे. की माझ्या स्वतःच्या बापाचा मृत्यूदेह देखील बघायला मिळाला नाही. माझ्या एवढा कम नशिबी कोणीच नसेल रे या जगात. बाबा मला माफ करा आणि तुमच्या आत्म्यास शांती लागो. पुन्हा असं जगणं
पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. अरे अभि शांत हो जरा. झालं ते झालं. पण अभि पण तुझे बाबा शेवटच्या क्षणी तुला काय म्हणाले माहित आहे? काय गोलू काय म्हणाले? अरे अरे अभि तुझे बाबा तुला त्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त एक आणि एकच शब्द म्हणाले. अरे ते म्हणाले फाटला गाडीच बापाचं. अरे फाटला गाडीच बापाचं. फाटलं गाडीच बापाचं. भोकण्या निघाला गाडी बापाचं. भोग नशिबाचे भोगण्या निघाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. दुःख अंतरीचे मी सांगू कुणाला. नशिबात तुझा खेळ कसा चालला. नशिबात तुझा खेळ कसा. नशिबात तुझा खेळ कसा चालला. नशिबात तुझा खेळ कसा. हल